शेकोटी विजवायचे आयोजक तिथे पोहोचले तर तुम्ही त्रासात याल. उमेशजी सोनवणे जरूर सनीलच्या हाताला स्पर्श झाला होता बॉलचा, परंतु बेल्स मात्र डाऊन झाली नाही. अगदी मी तर म्हणेल बेल्स जर डाऊन झाले असते तर बहुतांशी फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागलं असतं. शेकोटी विजवा वारंवार आपलं नाव पुकारलं जातंय. आयोजकाच्या भूमिकेत आपण आहात. माही हवाई सफर आहे. इथे झेल कॅरी केलंय. सनीलचं कौतुक करावं लागेल. काय कॉन्फिडंट आहे आणि अगदी तो कॉन्फिडंट थोडासा त्रासात जरूर येत होता, परंतु इथे फलंदाजाला परतावं लागेल. काय मैदानात घडतंय. ऐन मोक्याच्या वेळी घंटा वाजली जाते का, पहाटेची घंटा. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी मात्र सूरजच्या पारीचा इथे अंत होईल. बहुतांशी हे गाणं क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वर्षी सूट होता. बऱ्याच जणांना या गाण्याचे बोल जरूर क्रिकेटमध्ये पडत नाहीत, परंतु मी तर म्हणाल या बॉलरने जरूर बोलवलं होतं बॅटरला. अगदी फटका षटकारा सजवायचा होता, परंतु त्या क्षणाला उंचीवरती बॉल आला आणि सरळरित्या सूरजला परतावं लागला आणि तसेच गाण्याचे बॉल सध्या मैदानात आपण पाहतोय. अगदी खराब बॉलने बोलवून घेतला आणि सूरजच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. मॅच मधली तफावत पाहूया मित्रांनो. अजूनही 4 बॉल आणि गरज असेल ती 3 धावसंख्येची. फार मोठी मॅच. मॅच जर आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. निवृत्ती न्यू बाटर मैदानात दाखल झालेत. हा बॉल आलाय डॉट. सनील मला पुन्हा एकदा सूचित करावं लागलं. खांडपेच्या मैदानावरची मॅच. अगदी 3 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. आता वेनगाव टीम थोडी मी तर म्हणेल संकटात आहे, अडकित्यात जरूर सापडली आहे. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. टाळ्यांचा कडकडाट, हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच. आणखी एक डॉट बॉल आलाय. वा काय मॅच होते. अगदी घोडेस्वारी शिकण्यासारखी आहे गोलंदाजाकडून जरूर. कारण म्हटलं गेलं ना रायडिंग कशी करावी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आहे. अगदी गोलंदाजी मार्क वरती आहेत. यस हे परफेक्ट नियोजन आहे. 2 बॉल आणि आता 3 धाव संख्येची गरज आहे. अगदी पहा ना कसं गणित आहे की 6 बॉल 4 ची गरज होती. 5 बॉल 3 वर आला, तिथे विकेट आली, त्यानंतर पुढचे दोन्ही बॉल डॉट आले. अगदी आनंद. पारितोषिक लागलं गेलंय सध्या, पुकारूया आपण. परंतु हे 2 बॉल फार महत्वपूर्ण आहेत. रवींद्र भोईर यांचं पारितोषिक लागलं गेलंय. शिर्शी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत
त्यांच्याकडून हे पारितोषिक असेल 2 बॉल आणि गरज असेल ती 3 धावसंख्येची. इथे मात्र एक धाव जरूर आले. आता काय घडतंय मैदानात. कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. क्या बात आहे. प्रहार अकॅडमीचे रुपेश कुडेकर यांनी मॅच. रुपेश कुडेकर सर. अच्छा, आनंद सर आमच्याकडे सांगतायत रुपेश कुडेकर सर प्रहार अकॅडमी यांनी मॅच जर जिंकवली तर आनंद आमचे डीजे मास्टर 200 रुपयांचे कॅश प्राइज. सध्या अजय सर त्यांची कमाई कमी दिसते आणि ते म्हणतात ना आमदनी 18 खर्चा रुपया असं गणित आहे त्यांचं. सगळ्या मॅचकडे इथे मात्र एक बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. रवींद्र भोईर उपसरपंच तमनाथ जरी मॅच जिंकवली तर सनील तुमच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज आहे आणि तब्बल तमनाथकरांसाठी ते 5000 असेल टीम साठी. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. हा बॉल आलाय डॉट. जोरदार जल्लोष या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. नो डाऊट जल्लोष तर होणारच यात कोणती शंका नाहीये. अगदी पंचांनी डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवलाय. यावेळी वेल प्लेड सनील. अगदी तुफानी गोलंदाजी. चला बाहेर व्हा. टीम टॉस साठी. आपण टॉस साठी मी पारितोषिक सोहळ्याकडे नंतर जाईल. पहिला टॉस होईल या ठिकाणी. हा चला भाऊ मोरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला तमनाथ आणि दैवली टीम. तमनाथ आणि दैवली टीम. भल्यांना सनील चांगली गोलंदाजी करतोय. अगदी मी तर म्हणेल